पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते एकाच व्यासपीठावरती आले वेगळा काय सांगाल? मला असं वाटतं की कोकण प्रांताची ही संस्कृती आहे की एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला सगळे पक्षभेद विसरून एकत्र येतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आजचा हा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या प्रांगणातला कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आम्ही सगळेच एकत्र होतो आणि ह्याच्यामध्ये आमची भाषणं पण तुम्ही ऐकली असाल की महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही कायमस्वरूपी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र राहू हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि हाच आदर्श महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी घ्यावा ही आमची विनंती आहे. साहेब, राजकारणातले वेगवेगळे विचारसरणी वेगळी असेल. भास्कर पण तुमच्यासोबत आज निवांत गप्पा नाही, भास्कर जाधव साहेब देखील आमच्यासोबत आहेत. त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी कुठे राजकीय कटुता नाहीच आहे ना. आणि ती राजकीय कटुता नसताना आता आपल्याला विनंती करायची आहे की आपण निर्माण करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही अध्यात्माची ताकद आहे नक्कीच. कारण पक्ष जे आहे प्रत्येकाची विचारधारा वेगळी वेगळी असू शकते, परंतु कोकणासाठी धर्मासाठी संघटित होणं गरजेचं आहे. आपण भास्करराव जाधवांबद्दल बोलताय तुम्ही, तर भास्करराव जाधव हिंदू आहेतच ना. त्यांना हिंदुत्वाचा अभिमान बाळगलाच पाहिजे त्यांनी आणि हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आलं पाहिजे. विचारधारेच्या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि धर्माच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि धर्मपीठांनी त्यांना निमंत्रित केलं होतं आणि म्हणून ते आले. काही शाळांना या ठिकाणी अल्पसंख्याकाचा दर्जा दिला जातो आहे, त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतला गेला आणि अशा शाळांची चौकशी करावी असं म्हटलेलं आहे. या मताशी आपण तुमचं काय सांगा? मला प्रश्न नाही कळला. अल्पसंख्याक शाळा म्हणून काहींना दर्जा मिळालेला आहे, शाळांना दर्जा दिला आणि त्याच्यावर आता चौकशी चालू आहे. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशी लावली की या शाळांचा तो दर्जा काढून घ्या. बरोबर. अल्पसंख्याक काय झालं आहे की आता मदरशाचं दुसरं पुढचं ते व्हर्जन आहे अल्पसंख्याक आणि त्याच्यातून काय केलं जातं आहे की मुस्लिम समुदायाच्या लोकांना कट्टर बनवण्याचं काम केलं जातं. आमची मागणी आहे की आमच्या शाळा कॉलेजमध्ये तुम्ही जे शिक्षण देता ते आम्हाला इंग्रजांचा इतिहास कशाला शिकवता, आम्हाला मुसलमानांचा इतिहास कशाला शिकवता, आमच्या मराठ्यांचा इतिहास शिकवला पाहिजे. आमचे आता छावा चित्रपट आला आहे. संभाजी महाराजांचा त्याग जो आहे तो त्याग पाहिल्यानंतर मुस्लिम समाजातल्या माणसाचं सुद्धा रक्त खवळून येईल अशा प्रकारचा रयतेचा राजा होऊन गेला. तर हा इतिहास ह्या लोकांनी लपवून ठेवलेला आहे आणि का तर हिंदू धर्मीय जो माणूस आहे तो जागृत झाला नाही पाहिजे आणि तो जागृत करण्याचं काम आमच्यासारख्या धर्मपीठांनी केलं पाहिजे. त्याच्यासाठी राजसत्तेची ही जी मंडळी आहे या राजसत्तेच्या मंडळींचा वेळप्रसंगी कान पकडणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते आज मी काम केलं. काय कसं झालं बघा की राजकीय लोकांना घाबरून राजकीय लोक जो आमचा आवाज दाबून टाकतात त्याला घाबरून चालणार नाही की राजकीय उलथापालथ करणं गरजेचं आहे. आमच्या हिंदूंचं रक्षण केलं नाही तर आम्ही तुम्हाला खुर्चीवरनं खेचू शकतो. हा आजच्या जनतेनं राजकीय लोकांपर्यंत संदेश पोचवला पाहिजे. या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभेचं जे इलेक्शन होतं त्यावेळी चित्र वेगळं झालं, परंतु या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे चित्र झालेलं आहे ते संघ आणि आम्ही सर्व साधू संतांनी चित्र बदललेलं आहे. हे काही म्हणत की लाडकी बहीण योजना वगैरे तर त्याचा मुळीच परिणाम नाही आहे. हा परिणाम जो आहे तो आमच्या साधू संतांचा परिणाम आहे. आम्ही सर्व साधू संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की आत्ता ही गरज आहे, काळाची गरज आहे, जागृत व्हा आणि त्याचं हे चित्र दिसतं आहे. आज अजितदादांच्या राष्ट्रवादीला म्हणजे अजितदादांना सुद्धा खुद्द खात्री नव्हती की माझ्या 10 ते 12 पेक्षा जास्त सीट येतील. ते चित्र बदललं. शिंदे साहेबांना सुद्धा जी लाडकी बहीण योजना वाटली त्यांनी की त्यांच्या योजनेमुळे ते फळ आहे तर मुळीच नाही आहे. तर आमचं साधू संतांचं त्याच्या पाठीमागे योगदान आहे. तर मुस्लिम समाज आपल्या ऐक्यासाठी कुठलाही ज्यांना विरोध होता त्यांच्या पाठीमागे हिरवे झेंडे घेऊन जर उभा राहत असेल का तर हिंदू संपवण्यासाठी, तर आम्ही हिंदूंनी जागृत झालं पाहिजे, आम्ही संतांनी जागृत झालं पाहिजे आणि आम्ही ते अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामुळे हे विधानसभेचं चित्र बदललेलं दिसलं. लोकसभेमध्ये म्हणजे आता दिल्लीचं चित्रसुद्धा त्यामुळेच बदललेलं आहे. आणि चांगली गोष्ट झाली या कुंभमेळ्यामध्ये आम्ही तो डरेंगे तो मरेंगे हा जो संदेश लावला त्यामुळे सगळे संत जागृत झाले. आमचे शंकराचार्य कुंभमेळ्यापासून लांब राहायचे, त्यांना पण त्याच्यामध्ये उतरावं लागलं आणि फार मोठं जनजागरण झालेलं आहे. महाराज पक्ष जरी वेगळे वर्गाला आपण काय सांगाल हिंदू धर्माच्या तरुण वर्गाला, कारण तो त्याच्यावर खूप मोठी आकर्षण समोर आहे.
बरोबर. हिंदू धर्माच्या तरुण वर्गानं आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगला पाहिजे, कारण आपल्या धर्मामध्ये जे तत्त्वज्ञान आहे, आपल्या धर्मामध्ये जे पोटेन्शियल आहे, असं अन्य कुठल्याच धर्मामध्ये नाही आहे. धर्म जो आहे तो धर्म जर वाचला तर तुम्ही वाचणार आहात, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तरुणांनी जी नवीन नवीन आमिष दाखवल्यात आपल्या देशामध्ये, या तरुणांना भडकवण्यासाठी वेगळ्या प्रकारची व्यसनं आणली जातात, वेगळ्या प्रकारच्या मूव्हीज तयार केल्या जातात, वेगळे माध्यमं वापरले जातात आणि तरुणांना भडकवून हा हिंदू धर्म खत्म करून टाकायचा, काढून टाकायचा, संपवायचा, असं जे कट कारस्थानं त्याला बळी पडलं नाही पाहिजे. आपल्याला आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान असला पाहिजे. जसा मुसलमान आहे त्या मुसलमानाला त्याच्या धर्माबद्दल स्वाभिमान असला पाहिजे, ईसाई माणसाला त्याच्या धर्माबद्दल स्वाभिमान असला पाहिजे. तसा हिंदू धर्मीय तरुणांनी आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगला पाहिजे, नाहीतर जगाच्या पाठीवर आपण संपणार आहोत. कारण फक्त भारत देश जर सोडला तर जगामध्ये हिंदू राष्ट्र कुठलंही नाही, आणि हे सुद्धा सेक्युलर राष्ट्र आहे. आणि त्यामुळे जर हिंदू धर्म वाचायचा असेल तर तरुणांनी आज पुढं येणं गरजेचं आहे, आणि ते तरुणांना पुढं आणण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो. महाराज, आपण आता म्हणाला की महोदय आमदारांना जिथे बोलावलं होतं नागरी सत्कार केलात, तर याविषयी आपलं मत जाणून घ्यायचं. आमचं हे धर्मपीठ आहे आणि हिंदू धर्म, या हिंदू धर्माचं नेतृत्व करणारी सगळी मंडळी आहे, आणि त्यामुळे त्यांचा आम्ही कौतुकानं त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारलेली आहे. कारण हिंदू धर्म जगणं गरजेचं आहे. माझी एक घोषणा आहे, हिंदू धर्म खतरे में आहे. आणि आज जगभरामध्ये तशी स्थिती आहे. जर मोदी साहेब नसते पंतप्रधान तर कदाचित ह्याच्यापेक्षा विचित्र परिस्थिती झाली, ती वेगळी परिस्थिती झाली असती. आज बघा, वक्फ बोर्ड जे आहे ते वक्फ बोर्ड म्हणजे एखाद्या माशाच्या गळ्यामध्ये खेकडा जसा अडकतो तशा प्रकारचं वक्फ बोर्डची परिस्थिती या राजकीय लोकांनी करून ठेवलेली आहे. वक्फ बोर्डाची मुळामध्ये आधी निर्मिती का झाली, तर जे लोक पाकिस्तानमध्ये गेले फाळणीच्या नंतर आणि त्यांची जी मालमत्ता इतर आली, ही मालमत्ता त्यांच्या धर्माला देण्यासाठी, दान स्वरूपात देण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती झाली. हा प्रमुख उद्देश. परंतु नंतर राजकीय लोकांनी आपली पोळी भाजण्यासाठी त्या वक्फ बोर्डाला इतके अधिकार दिले. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जिथे आहे, म्हणजे विद्यापीठ जे आहे मराठवाड्याचं, तर तिथे ती जमीनसुद्धा ह्या वक्फ बोर्डाच्या मंडळींनी गिळंकृत केलेली आहे. तर हे जे प्रकार चालू आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजेत. कारण मागील सरकारांनी जे कौतुक केलं आहे आणि इथे हिंदू धर्माचं खच्चीकरण करण्याचं काम जे केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे हिंदू धर्मावर वारंवार अन्याय झाला, आणि ही जी सगळी मंडळी जी आहे ते हिंदू धर्माचा आवाज बुलंद करणारे आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं मी धर्मगुरू या नात्यानं माझं ते काम आहे. कुंभमेळ्यामध्ये डरेंगे तो मरेंगे, वक्फ बोर्डाच्या संपत्तीवरून सुद्धा मी आवाज उठवलेला होता. सनातन सात्विक आहे पर कायर नाही, अशा प्रकारचे घोषवाक्य लावून आम्ही ती जागृती केली, आणि मग सुरुवात झाली. आणि मग कुंभमेळा खऱ्या अर्थानं रंगात आला. कारण कुंभमेळा जो आहे त्या कुंभमेळ्याचा उद्देशच मुळे असं आहे जनजागरण करणं, आणि ते आम्ही दरवेळेला करत असतो. ते डरेंगे ते मारेंगे वगैरे हे दिल्यानंतर मग ते वातावरण सगळं पेटलं, आणि मग हिंदूंना वाटायला लागलं की अरे आपलं अस्तित्व आहे, आपलं अस्तित्व आहे. तर एक जे वक्फ बोर्ड आहे, ह्या वक्फ बोर्डाला आमचा विरोध नाही आहे, मुसलमानांना आमचा विरोध नाही, पण वक्फ बोर्डाला जे अपरिमित अधिकार दिलेले त्याला पूर्णतः विरोध आहे. आणि त्यांच्याबद्दल ही जी मोहीम आहे ती आम्हाला अजून तेज करायची आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण भारत देशभर हे कार्य करतो आहे की वक्फ बोर्ड जे आहे ते वक्फ बोर्डाला जे अधिकार दिले, उदाहरणार्थ त्याच्यावर जे असणारे अधिकारी जे आहेत ते मुस्लिमच असले पाहिजे. हा काय प्रकार आहे? त्यानंतर ट्रिब्युनलच्या बाहेर न्याय मागायचाच नाही. ट्रिब्युनलच्या नंतर आपल्या लोकशाही पद्धतीनं आम्ही हायकोर्टात गेलो पाहिजे, आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत आवाज उठवण्याची मुभा असली पाहिजे. तो अधिकारच नाही. आणि वक्फ बोर्डानं प्रॉपर्टी जे आहे ते काल परवा एखादीची जमीन आहे ती घ्यायची नाही आहे. वक्फ बोर्ड जे आहे ते वक्फ बोर्डाने काय करायचं आहे की बाबा ज्यांनी देश सोडून गेले आणि पाकिस्तानमध्ये गेले त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांनी जर स्वेच्छेने दान दिलं तर घ्या. त्याचबरोबर एखादा मुसलमान परिवार आहे, मी म्हणेन हिंदू परिवार आहे, त्याला जर वाटलं उद्या अल्लाला द्यायची आहे जमीन तर तो देऊ शकतो, त्याला आमचा विरोध नाही आहे. परंतु तुम्ही आमच्या हिंदू लोकांच्या जबरदस्तीनं जमिनी पटकावता, त्याच्यावर हिरवा कपडा टाकता. आता आदरणीय नितेजी राणेंनी पण सांगितलं, शब्द उल्लेख केला. आम्ही भारत देशभर फिरत असतो त्यावेळेला तिकडे मराठवाड्यामध्ये वगैरे असा प्रकार आहे की शेतामध्ये असे काहीतरी दर्गा टाईप करतात, हिरवं टाकतात. ते अंधश्रद्धेसाठी करतात, ते बोकड वगैरे कापून म्हणजे शेताची राखण होण्यासाठी. पण त्या हिंदू लोकांना कळत नाही की हे उद्या हिरवं टाकलेलं कापड जे आहे ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी होईल. आणि त्यासाठी ते जनजागरण करणं, आम्ही घर वापसी पण कार्यक्रम करतो.
लव जिहाद जो आहे त्याच्याविरुद्ध सुद्धा आहोत. कारण आमचं म्हणणे आहे, देशामध्ये जे काही वेगवेगळे धर्म आहेत त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे, परंतु त्यांनी अन्य धर्मांवर अतिक्रमण करू नये. आपण गेली अनेक वर्ष धर्म हे राजकीय व्यासपीठ नाही, हे जगद्गुरूंनी आमच्या सगळ्यांचा केलेल्या सत्कारासाठी हे व्यासपीठ आहे, त्यासाठी मिळालेलं आमंत्रण आहे. त्यांचा वर्षानुवर्ष आमच्याबरोबर असलेले संबंध, आम्हाला दिलेला आशीर्वाद, म्हणून सगळ्याच गोष्टीला तुम्ही राजकीय चष्म्यातून पाहू नका. कधी कधी कोकणाच्या विकासाला कधी आम्हाला एकत्र यायला द्या, त्याच्यावर आक्षेप घेऊ नका, त्याच्यावर आपले चॅनल चालू नका. आमचं कौतुक कधीतरी करा की कोकणाच्या विकासासाठी, कोकणाच्या हितासाठी तुम्ही सगळेजण येत आहेत, तुमचं खरंच कौतुक आहे. असं जेव्हा आमचे पत्रकार मित्र पण आमचं कौतुक करायला सुरू करतील तेव्हा आम्हालाही थोडं त्याच्यातून स्फूर्ती भेटेल. हे पण चालवा. धन्यवाद.